तर गाईज गुड मॉर्निंग. झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळ, वाजले सकाळचे 7 आणि आता आम्ही निघतोय पुढे जायला, कारण की आता इथून आम्हाला 250 किलोमीटर जायचं आहे कच्छला. अजून इथून 250 किलोमीटर आहे. रात्री या हॉटेलमध्ये स्टे केलेला आम्ही. छान हॉटेल होतं, जेवलो पण तिथेच आम्ही मस्तपैकी. आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. ही आपली गाडी मस्तपैकी. थोडा थंडीच्यामुळे दवा पडलेला होता गाडीवरती, पुसून घेतला आहे आता. आणि बघू आता चेन लूप करतो प्रत्येकाच्या गाड्या. आता प्रत्येकजण लूप करावा लागेल, कारण की आम्ही काल 650 किलोमीटर आलो एक दिवसाला. 1 2 3 4 5 आणि ती 6 बाईक्स आता रेडी होत आहे आपण. आणि चला आता पुढे तुम्हाला भेटतो रस्त्यामध्ये. 250 किलोमीटर जायचं आहे फक्त. किती वाजता पोहोचतोय बघूया आपण आता. काय काय आवाज आला? अविनाश भाई 5000 रिसीव. प्रथमेश 5000 रिसीव. सर्फी 5000 रिसीव. तर गाईज आता बघू शकता तुम्ही, इथून दाखवतो 254 किलोमीटर, 4 तास 53 मिनिट आणि सगळे रेडी आहेत आता. हे बघा, चला आता इथे पार्किंग होती मस्तपैकी. सगळे रेडी, निघण्याच्या तयारीमध्ये. चलो, वाजलेत 8 आणि वेळ दाखवतो इथनं 4 तास 53 मिनिट, म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजून 1 वाजेपर्यंत आपण पोहोचू परफेक्ट जेवणाच्या टायमावर. तर काय, गणपती बाप्पाच्या नावाने आम्ही आता राईड सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या दिवसाची राईड चालू झालेली आहे आपली. बघू शकता तुम्ही आता छान प्रकारे सकाळ आहे, थंडीचं वातावरण आणि एवढी मजा येते गाडी चालवण्यात, जबरदस्त. जस्ट निघालो आहे आता आणि अप्रतिम लोक म्हणजे क्लायमेट आहे. चला आता जायचं फक्त 250 किलोमीटर बोलतो. 250 किलोमीटर मग किती वेळ लागतं तर रस्त्यावर डिपेंड. जर रस्ता लागला असता तर आपण 4 तासात पोहोचू शकतो. चला, तर आता दुसऱ्या दिवसातला पहिला आपला फ्युअल ब्रेक. सगळ्यांच्या टाक्या आता फुल केल्यात मस्तपैकी आणि निघतोय आता परत पुढे. आता एक आम्ही प्रथमेशने पुढे हॉटेल सजेस्ट केलं आहे ब्रेकफास्टसाठी. तिकडे ब्रेकफास्टसाठी थांबूया आणि जस्ट निघूया. मस्त सूर्यदेवताने डोका उंच केला आता आणि चलो. HP पेट्रोल पंप. HP म्हणजे आपली जान. ब्रेक आम्ही घेतलाय. मस्त हॉटेल आहे, डोसा, पब, हॉनेस्ट सर्व आणि फूड कोर्ट आहे. आणि गर्दी बघा ना भाई, या रोडला भरपूर हॉटेल लागले, पण हा एकच हॉटेल असं आहे की तिथे एवढी गर्दी आहे
त्याच्यामुळे आम्ही पण इथे थांबलोय, गाड्या आता पार्क केल्यात, जे सगळे रिलीज झालेत आणि आता चालू आहे नाश्ता करायला, ब्रेकफास्ट करायला. काय भेटते बघा चांगला आणि पुढे आता तुम्हाला सांगतो काय भेटणार आहे आपल्याला. आणि समथिंग नॉर्मल GCD. गाईज आम्ही तर आता ब्रेकफास्टसाठी थांबलेलो, पण इथे एक फॅमिली भेटली आपल्याला, अहमदाबादची फॅमिली आहे ही बघा. हे पूर्ण अहमदाबादचे फॅमिली आहे पूर्ण. आणि यांनी आम्हाला बसमध्ये, ते वॉल्वो बसमध्ये आलेले, तर बसमध्ये त्यांनी आम्हाला एक ट्राय केला आणि ही दिदी बोलत होती की एक ड्रीम आहे बोलू माझं की रायडर्स लोकांना भेटायचं म्हणून. त्यांनी आमच्यावर फोटो वगैरे काढले, मस्त फोटो शेअर केले, मस्त वाटला. आप अहमदाबाद से हो ना? अभी कहाँ जा रहे हो? कबराव. ओके. त्यांची पोरीची एक इच्छा होती गाडीवर बसायची होती म्हणून, तर ती गाडीवर बसली मस्तपैकी. कैसा लगा आपको बाइक पे बैठ पे? ओके. बसलोय ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये मागवलंय मी मसाला डोसा, आशिषभाई ढोकला पापडी, अभिषेक आणि यांना आलू पराठा. पण एवढंच आहे, ब्रेकफास्ट करायला बसलोय. पण या बिलामध्ये आमचा कालचा जेवण झालेला थोडा महंगा इधर, चलेगा कोई बात नाही. झालं आता ब्रेकफास्ट वगैरे आणि झालं परत गिअर अप, फक्त ग्लोव्ह घालायचे बाकी आहेत आणि निघतो आता पुढच्या प्रवासाला. 200 किलोमीटर जायचं इथून कच्छला. फायनली आपला जो 2 दिवसाचा स्टे केलेला आहे तिथे आपल्याला 200 किलोमीटर बाकी आहे. तर बघूया किती वाजता पोहोचतो आता. सगळे निघतो आता आपण. आणि ब्रेकफास्ट चांगला होता, सजेस्ट करतो जर येत असाल तर या रोडला. औंधपासून 7 ते 8 किलोमीटरच्या पुढे आहे, मस्त आहे. तर गाईज आता आलोय आणि मस्तपैकी इथं खाट्यावर डायरेक्ट पडलाय. इथनं आम्हाला 100 किलोमीटर जायचं आहे. चहा बनवायला सगळे बाईला चहा बनवत होतं आणि मी मस्तपैकी खाट्यावर इथं पथारी मरलेली आहे. आता असं वाटतं इथंच झोपावा, पण झोपू नाही शकत कारण की 100 किलोमीटर जायचं आहे. आणि तुम्हाला एक इथं स्पेशल एडिशन दाखवतो, स्प्लेंडर. भाई क्लासिक स्प्लेंडर खड़ा है, देखो इधर ये स्प्लेंडर तो देखो भाई, एक नंबर बेंडी स्प्लेंडर बनाया है भाई ने, पूरा मॉडिफाइड. बाइक कौन सा भी हो लेकिन दिल से बनाना मांगता है. भेंडी प्यार करो. AK 47 तू कभी का मॉडल है भाई ये? कभी का मॉडल है भाई स्प्लेंडर? कभी का मॉडल है? ये पहला वाला मॉडल है. 2012 का. कभी का है? 2012 का गाड़ी है. ठीक है, 12 साल हुआ है लेकिन अच्छा रखा है. .600 cc ची बाईक आहे. आता चालवणीचा एक्सपिरियन्स घेऊया थोडा, कारण की आपण कधी चालवली नव्हती जास्त नाही चालवणार. साधारणतः एक चालू आपण एक 15-20 किलोमीटर बघूया. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही GT चालवायला खूप मजा येते, बघू शकता. आणि इथून आता काला डोंगर 38 किलोमीटर, व्हाईट रन 36 किलोमीटर दाखवत आहे मस्तपैकी. आणि GT चालवायला एवढी मजा येते ना, जबरदस्त. पण भाई ऑफरोड आला ना की उद्या एकदम आहे, पण भाई मजा येते GT चालवायला. आणि तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर माझा हा GTचा एक्सपिरियन्स लक्षात ठेवा, जबरदस्त आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर हा लेफ्ट मारतोय आपण.
तर फायनली आम्ही आता रण होम स्टे रिसॉर्ट आपला रिसॉर्ट जाऊन स्टे आपला बुकिंग केलेलं एकदम पोचलेलो आहे. बघू शकता जबरदस्त आहे. बाहेरून तेवढा भारी दिसत, आतमध्ये कसं आहे ते आतमध्ये गेल्यावरच समजेल. चलो बघा गाईज कसा आतमध्ये व्ह्यू आहे, मस्त आहे एकदम. भुंगा वगैरे आपले बुकिंग आहेत पद्धतशीर आणि जस्ट पोचलो आहे आता. गाईज 1:56 म्हणजे ऑलमोस्ट 2 वाजलेत. आम्ही पोचलो इथं. पण हॉटेल चांगले आहेत ना, त्याने सांगितलं तुम्ही पहिले इथे लांबून आलेत तर जेवून घ्या, नंतर बाकीचं काय डॉक्युमेंटेशन वगैरे आहे तर नंतर करूया, पहिले जेवून घ्या तुम्ही. जेवण चालू आहे त्याने सांगितलं आहे, तर चला पहिले जेवून घेऊ नंतर मग मला दाखवतो सगळं. काही या हॉटेलमध्ये बुकिंग आहे ना, तर इथं हा यांचा एरिया आहे ब्रेकफास्ट लंच डिनरसाठी आणि इथे बुफे सिस्टम आहे. जबरदस्त. बघूया आता काय काय जेवायला. त्यांनी आपलं स्वागत खूप चांगल्या प्रकारे केलं, कारण की त्यांनी सांगितलं टाईम झाला आहे 2:30 वाजेपर्यंत जेवणाची वेळ असते, वाजलेत 2. तुम्ही पहिले जेवून घ्या, मग तुम्हाला रूम वगैरे देतो आणि मग तुम्ही आराम करा म्हणून. तर आता पहिले आपण इथे लाईन लावली आहे बुफे सिस्टमसाठी. प्लेट्स बुफे सिस्टम आहे आणि आपण इथे 3-4 दिवस राहणार आहोत, तर प्युअर व्हेज खाणार आहोत. लक्षात ठेवा काहीच. तुम्हाला तर माहिती आहे आपले पोटान काय असलं का आपण घाबरत नाही कुठं पण फिरायला जायला, पण पहिले आपली पेटपूजा असतं. तसं जस्ट हॉटेलवर पोचल्यावर लगेच जेवायला बसलं. जेवण बुफेमध्ये वाढून घेतले आणि त्याच्यामध्ये काय काय बघा. काय ही एक भाजी आहे, डाळ, दुसरी भाजी, लोणचं बघा किती प्रकारचं आहे. एक गोड लोणचा, आंबट लोणचा, तिखट लोणचा, भात, स्वीट, कोशिंबीर, त्याच्याबरोबर पापड, चपाती, लिंबू आणि स्पेशल ताक आणि मीठ कोणाला पाहिजे असेल तर अशी थाली आहे मस्तपैकी. चला चालू करूया आपण मस्त जेवायला. गाईज मस्त जेवण वगैरे झालं आहे आता. आणि आता आपण बुकिंग केलेलं होतं पहिले, ते भुंगा पण बुकिंग केलेत आणि टेंट पण बुकिंग केलेत, तर दोन्हींची मजा घेऊ आपण. तर आज आता अर्धा दिवस तर गेला आहे म्हणून आज आपण टेंट घेणार आहोत. तर हा टेंट आहे, बघू शकता तुम्ही. टेंटच्या आतमध्ये दाखवतो तुम्हाला टेंट कसा आहे. ही अशी काही एंट्री इथून मस्त आतमध्ये. आणि आता अशी आपली लाईट लावत आहेत, हे बघा. हे असे मस्त वेगळी टेंट आहे. तिकडे आतमध्ये बाथरूम पण आहे, बाथरूम पण दाखवतो तुम्हाला. जबरदस्त. हे बघा. अरे बापरे, बाथरूम आहे का बेडरूम आहे? मोठा बाथरूम आहे, जबरदस्त. चला काहीच वाजले 4, झालो फ्रेश मस्तपैकी. आणि 4 वाजता इथं आहे टी टाईम. मस्त चहा घेतोय आता. आणि चहाचे कप बघा एकदम जबरदस्त भाई. नागोरी चाय तो नहीं आ रहा है, खत्म क्या नाही. जो इथं स्टे घेतलाय ना रन होम स्टे, ह्याचा टाईम शेड्यूल तुम्हाला दाखवतो. 12 वाजता इथे चेक इन असते, 1 ते 2:30 वाजेपर्यंत लंच टाईम, 4 वाजता टी, 8 ते 9:30 परत डिनर, 9 ते 10 कल्चरल प्रोग्राम असतात. ते तुम्हाला मी आज रात्रीच्या टाईममध्ये दाखवून देईन की काय कल्चर प्रोग्राम आहेत. परत 8 ते 9 सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्ट आहे आणि 9:30ला चेकआउट आहे. हे आमचं शेड्यूल इथे 2 दिवसाचं बुक केलेलं आहे. आणि हा कल्चर जो प्रोग्राम आहे ना, तो तुम्हाला मी रात्री दाखवतो काय प्रोग्राम आहे ते. तुम्ही ब्लॉग बघत राहा. गाईज आणि आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, जिथं यायचं होतं आपल्याला, रण उत्सव, तिथं आपण फायनली पोचलेलो आहे. बघा भाई, पोचलो. रण उत्सव फायनली. आणि आता एंट्री करतोय जस्ट आम्ही रण उत्सव मध्ये. चला तुम्हाला दाखवतो.
इथं असा सिस्टम आहे, गाडी इकडे पार्किंगला ठेवायला लागते आपल्याला 4 किलोमीटर लांब. आणि इकडनं बस त्यांच्या आहेत, ते बसचं एक माणसाचं तिकीट आहे 140 रुपये येऊन जाऊन, आणि तिकडची एंट्री वगैरे सगळं. त्याच्यासाठी ते एक फॉर्म भरून द्यायला लागतं आणि तुम्हाला तिकीट भेटतं तुम्हाला. हे बघा आमचे 6 माणसाचे झाले इथं 840 रुपये. चला आता निघतो. आता इथं बस येईल, ही बस भरले फुल. आता हिच्या मागे एक बस येईल, त्या बसमध्ये आपण जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो आपला व्हाईट रन आणि पाकिस्तान बॉर्डर. आणि आता फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहे, बघू शकतो तुम्ही. आता भाई आणि त्या गाड्या आहेत, जिप्सी आहेत एक प्रकारच्या. हे बघा या भाई, टायर बघा ना. आणि यांचा भाडा आहे 1000 रुपये एक राऊंडचा. 2 किलोमीटरची राऊंड मारायची आपण चालवायची. 1000 रुपये भाडा एक राऊंडचा, 2 किलोमीटरचा का. आणि इथं वरती पॅराग्लायडिंग तर जबरदस्त होतोय बघा. आणि काही आता आम्ही इथं चालत चाललोय कॅमल राईड मध्ये. हे बघा आता कॅमल राईड मध्ये बसणार आम्ही मस्त पैकी आणि जाणार. चलो भाई. क्राउड आहे भाई. आमचा उंटरास पळतोय बघ कसा. जोर से भागो भागो. भाई आणि फायनली आपण आता व्हाईट रन वरती पोहोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण व्हाईट सँड. आणि हे पूर्ण जे खालती आहे ना, हे सगळं मीठ आहे भाई, मीठ. गर्दी बघा पूर्ण गर्दीमध्ये भरलेलं. जसं आपल्या मुंबईमध्ये समुद्र आहेत ना, तसा इकडे गुजरात मधली मिठाचा समुद्र आहे. म्हणजे संपूर्ण खालती मीठच आहे, पूर्ण मीठ आहे. मीठ व्हाईट, पूर्ण मीठ, पूर्ण व्हाईट सँड बोलता याला. एक नंबर. आणि आता सनसेट व्हायची वाट बघतोय आम्ही. हे बघा सनसेट होला आता मस्त पैकी. आणि मस्त फोटो वगैरे काढू. हे बघा मगाशी किती सूर्य दिसत होता आणि आता किती दिसतोय. सनसेट होतोय मस्त. काय व्ह्यू दिसतोय जबरदस्त, मस्त मस्त. आता सूर्यास्त झालेला आहे, सूर्यास्त गेलेला आहे आता. आणि तुम्हाला मी सांगायला विसरलो की हा जो पूर्ण व्हाईट रन आहे ना, इथून एक साधारणतः 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आपल्या भारत देशाची बाउंड्री आहे. आणि त्या साईडला येतो पाकिस्तान. इथून 15 ते 20. पण तिथे BSF वाले असतात, त्याच्यामुळे ते जाऊन देत नाही पूर्ण. आणि त्याच्यासाठीच आपल्याकडनं एंट्रीसाठी इकडे फॉर्म वगैरे घेतलेले, समजला. इथून साधारणतः 15 ते 20 किलोमीटरपर्यंत आहे सीमा, म्हणजे बॉर्डर भारत आणि पाकिस्तान. आता आम्ही इथं व्हाईट रनवरती आणि वाजले 6:30. सूर्यास्त झालेला आहे, पण ग्लो एवढा जबरदस्त आहे ना खरोखर. पण आम्ही ऐकलेलं आहे की इथं पौर्णिमा जेव्हा असते ना, पौर्णिमेची रात्र, तेव्हा हा पूर्ण जो रन आहे ना, हा पूर्ण क्लिअर व्हाईट दिसतो. रात्री कितीही काळं होऊ दे, पण हे पूर्ण व्हाईट दिसत असतं. म्हणून तुम्हाला यायचं प्रेफर करत असेल इकडे तर तुम्ही पौर्णिमेच्या रात्रीला या. जबरदस्त व्हाईट दिसतं. मला नाही जमलं यायला, पण तुम्ही या. चला तर आता आम्ही निघतो इथनं. मस्त फोटोशूट वगैरे केलेले आहेत, सगळं झालेलं आहे. आता चांगले चांगले फोटो आहेत. फोटो आपण काढलेत फक्त इंस्टाग्रामसाठी. आपला इंस्टाग्राम ID खालती दिलेला आहे, जाऊन फॉलो नसेल केला तर फॉलो करा आणि आपले फोटो बघा. चला. आणि हा जो रणोत्सव आहे ना, आज बघा तर मस्त LED लाईट चालू झाल्या. तिकडे जायचं आपल्याला. पहिले हा रणोत्सव म्हणजे एकच दिवस असायचा, त्यानंतर एकाचे 2 दिवस झाले, 2चे 4 दिवस झाले, 4चे 7 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, असं करता करता आता हा रणोत्सव 4 महिने असतो. 1 डिसेंबरपासून चालू होतो
ते फेब्रुवारीपर्यंत चालू असतो हा, म्हणून जबरदस्त प्लेस आहे. तसा आम्ही येताना उलटा गाडीत आलो, जाताना चालत चाललोय. जबरदस्त वाटतं, मस्त की चालायला पण. आलोय व्हाईट रन बघून आणि त्याच्या बाहेर इकडे आता पार्किंगच्या इकडे एक सखी क्राफ्ट बाजार म्हणून आहे. इथे काहीतरी शॉपिंग करूया, बघा आता काहीतरी भेटते काय. हे बघा सखी क्राफ्ट बाजार आणि वरती आपल्या आदरणीय प्रधानमंत्री साहेबांचा फोटो आहे. इथं शॉपिंगला जाम काय पण आहे, पण काही समजायला येत नाही काय घेऊ ते आता. अब आपको इस बात का कितना प्राउड है कि आप इंडिया ने एक बार फिर से चिल्लाइए. क्या बात है, एक बार आप सबके लिए जोरदार तालियां हो जाएगा. मजा आया ना सबको? अभी आपके लिए नहीं है. चलो. मस्त पैकी आता गरबा वगैरे बघायला गाईज, मस्त आता गरबा वगैरे बघितलेला आहे आपण. आणि आता इथून जाणार आहे आपल्या परत स्टेच्या इथे. तिथे पण आता जेवल्यानंतर एक कल्चरल प्रोग्राम आहे, ते बघूया आता तिथे गेल्यावर. इथं तर गरबाचा आनंद घेतलाय, आता तिथं कोणते कल्चरल प्रोग्राम आहेत गुजराती आहेत लोकांचे, ते आपण तिकडे गेल्यावर बघू. आता मस्त गरबा वगैरे बघितला आणि आता परत आलो आपल्या स्टेच्या ठिकाणी. आणि आता इथे डिनर टाईम झाला आहे, मस्तपैकी जेवतो आम्ही आता. आणि इथे कल्चरल प्रोग्राम असतात काहीतरी, ते 9 ते 10 टायमिंग आहे. आता जेवतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त केलेली तर भाजी काय काय तुम्ही बघू. आता जेवतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. मस्त जेवलो आता. खिचडी, कढी, 2 भाज्या होत्या, लसूणची चटणी, बाजरीची भाकरी, चपाती आणि आता काहीतरी स्वीट आहे, काहीतरी शेवया म्हणून आहे. हे शेवया आहे, शेवया खाल्ल्यानंतर मग ताक. काय सरांना जेवण वगैरे आलो परत टेंट मध्ये. आता इकडे काहीतरी यांचा कल्चरल प्रोग्राम आहे, तो थोडासा बघू आणि मग आपण झोपूया. बघूया काय आता बघू शकता यांचा कल्चरल प्रोग्राम चालू झालेला आहे. मस्तपैकी दाखवू तुम्हाला आता.
मॉर्निंग मित्रांनो. रात्री यांचे कल्चर शो वगैरे बघितले आणि मस्तपैकी झोपलो ना. असा झोपलो तो डायरेक्ट आता उठलो आहे. इथं त्यांचे कल्चर शो झालेले आणि इथं शेकोटी पेटवलेली मस्तपैकी. आणि शेकोटीची जी गरमी घेतली ती डायरेक्ट जाऊन टेंटमध्ये झोपलो. आणि झोपल्यावर अशी झोप लागली काही संबंध नाही. आणि चादर आणि एक बिछाना घेतलेला खांगावर आवडीसाठी लागवती. आणि आता नाश्ता टाईम आहे तर नाश्ता वगैरे करतो. पण हा दुसरा ब्लॉग आपण इथे संपवतोय. तर चला, हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. एक लाईक करा, इतरांना पाठवा आणि काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. 3रा दिवस चालू होईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो एन्जॉय करा. बाय बाय.